जय भीम भावांनो, तर मी आता हडपसर गाडीतळ या ठिकाणी बस स्टॉपला उभा आहे। तर मी भीमा कोरेगावला जात आहे। तर भीमा कोरेगावला गेल्यानंतर जेवढा होईल तेवढा मी लाईव्ह शूट घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे जर लाईव्ह नाही जमलं तर मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर आता मी बघू शकतो मी हडपसरमध्ये आहे। वाघोलीला जायचं आहे आणि वाघोलीनंतर पुढं भीमा कोरेगावला बस असणार आहे पीएमटी नंतर भीमा कोरेगावला जायचं आहे। तर ही हडपसरची बस आहे। माणसांनी फुल भरलेली आहे, कुठेही बसण्यासाठी जागा नाही, माणसं उभ्यानं जात आहेत भीमा कोरेगावला। तर पूर्ण बस अशाच फुल भरून जात आहेत। वाघोलीच्या बस स्टॉपला उतरलो आहे मी, या वाघोली गाडीमध्ये आलो होतो। तर चला भाऊ, कुठं गाडी लागते आपल्याला भीमा कोरेगावला जाण्यासाठी। तर हे सर्व भीमान्वये आहेत, सर्वजण भीमा कोरेगावला जात आहे। वाघोलीचं बस स्टॉप आहे। तर हे वाघोली या ठिकाणी पण गाड्या लागत असतील। किती तिकीट? रिक्षा पण जातात, पण रिक्षा अलीकडेच सोडणार, त्याच्यामुळे आपण पीएमटीने जाणार आहेत। हे वाघोलीचा चौक आहे, त्या पेट्रोल पंपाच्या पलीकडे तिकडे गाड्या लागतात म्हणून, तर आपण तिकडे जाऊ। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। ज्यांना भीमा कोरेगावला यायला जमले नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। पूर्ण एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, सर्वांना पाहण्यासारखा। आत्ता वाघोलीच्या बसमधून मी उतरलो आहे लोणीकंद कुस्ती मैदान या ठिकाणी। तर इथनं थोडं आपण पुढं चालत जाऊ, त्याच्यानंतर पुढं टोल नाक्यापर्यंत पीएमटी असणार आहे। तर आपण पुढच्या पीएमटीमध्ये बसणार आहोत। तर हे सर्वजण बघत आहात तुम्ही, तिकडे जाणारे भीमा कोरेगावला जात आहेत आणि ह्या बस जे येत आहेत भरून, तर या भीमा कोरेगावहून रिटर्न पुण्याला जात आहेत। ज्यांच्यासोबत वृद्ध महिला आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांनी काय करायला पाहिजे, ज्या इलेक्ट्रिक बस आहेत या बसमध्ये न बसता ज्या बसच्या खिडक्या उघड्या राहतात त्या बसमध्ये बसून यायला हवं। यावर्षी नाही जमलं तरी पुढच्या वर्षी येताना आल्यानंतर पीएमटीमध्ये बसणार असाल तर या वातानुकूलित गाडीमध्ये बसू नका। ज्या गाडीच्या काचा उघड्या असतात त्या गाडीमध्ये बसा, जेणेकरून तुम्हाला उलटी होणार नाही किंवा मळमळ होणार नाही। आता वाघोलीवरून लोणीकंद पर्यंत येताना खूप महिलांना उलट्या झाल्या आणि त्यांचं बघून माणसाला पण मळमळ होत होतं। तर होईल तेवढं या काचा ज्या गाड्यांच्या उघड्या असतात त्या गाड्यांमध्येच बसा आणि पुरुषांनी कोणत्याही गाड्यामध्ये बसलं तरी चालते, कारण पुरुषांना एवढं काय मळमळ होणार नाही। तर हे सर्व मंडळी भीमानुयायी आपल्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी, सलामी देण्यासाठी जात आहेत। तर तिथला काय सीन असणार आहे तर तो मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। यावर्षी 2 दिवसांचं आयोजन केलेलं असल्यामुळे लोकांची एवढी
गर्दी नाही, ट्रॅफिक एवढी जाम होत नाही, कारण लोकांना सलामी देण्यासाठी वेळ भरपूर आहे. त्याच्यामुळं लोकांचा एवढा गोंधळ होत नाही. सर्वांना एकदम निवांत चालण्यासाठी येत आहे आणि गाड्यांची पण एवढी ट्रॅफिक होत नाही. गेल्या वर्षी जे आहे फक्त एकच दिवस होता, 1 जानेवारीचा. त्याच्यामुळं खूप लोकांची गर्दी आणि ट्रॅफिक पण खूप होती. एक तास गाडी एका जागेवरून हलत नव्हती. तर ह्या वर्षी पुणे महानगरपालिकेने खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. PMT गाड्यांची पण खूप संख्या आहे, जी की भीमानुयायांना ये जा करण्यासाठी मदत होत आहे. आणि पोलीस प्रशासन पण सुसज्ज आहे. जवळपास 4,500 पोलीस या ठिकाणी तैनात केलेले आहेत. लोणीगंज कुस्ती मैदान या ठिकाणी एक PMTचा डेपो बनवलेला आहे, तो 2 दिवसांकरिता. तर इथनं आपण बसमध्ये बसून टोल नाक्यापर्यंत जाणार आहेत. गाडीमध्ये बसून टोल नाक्यापर्यंत गेल्यानंतर मग तिथून पुढं गाडी वगैरे काही नाही, पुन्हा पैदल यात्रा आहे. पुणे महानगरपालिका आणि शौर्य दिन भीमा कोरेगाव कमिटीने यावर्षी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. कसल्याही प्रकारची गोंधळ किंवा कसल्याही प्रकारचा भीमानुयांना अडचण होत नाही. रस्ता मोकळा आहे, गाड्यांसाठी पण रस्ता मोकळा आहे आणि प्रवाशांसाठी पण, पायी चालणाऱ्यांसाठी रस्ता मोकळा आहे. गेले 7-8 वर्ष झालं मी पण रेग्युलर भीमा कोरेगावला आपल्या शूरवीरांना मानवंदना सलामी देण्यासाठी येत आहे. तर 2019 साली जी दंगल झाली होती, त्या दंगलीच्या टायमिंगला मी पण तिथंच होतो. आमच्या गाडीची पण तोडफोड केली होती, स्प्लेंडर गाडी. तर काही मनुवादी विचारांच्या लोकांनी आम्हाला अडवलं. आमच्या खांद्यावरती निळे रुमाल होते, त्यांनी अडवलं आणि म्हणले कुठे गेला होता, असं तसं बोलत होते. त्यांनी आम्हाला अडवलं आणि गाडीवरती लाथ मारली. मग गाडी खाली पडली, आम्ही टेबल सीट होतो. खाली पडल्यानंतर गाडी दगडावर पडली आणि एक जणानं मोठा दगड उचलून गाडीच्या टाकीवरती मारला होता. तर गाडी पूर्ण डॅमेज झाली होती. तो एक दिवस मी कधी विसरू शकणार नाही. बरं, त्यांनी जे केलं ते केलं, आपलं थोडंफार नुकसान झालं असेल, परंतु एक गोष्ट साऱ्या जगाला कळाली दंगलीच्यामुळं की भीमा कोरेगाव या ठिकाणी जो शूरवीरांनी आपली कर्तबगारी दाखवून आपलं एक साम्राज्य निर्माण केलेलं आहे, आपलं अस्तित्व दाखवलेलं आहे, पूर्ण जगाला माहिती झालेलं आहे की महार हा कमजोर नसून शक्तिशाली, खूप बलवान आहे. 500 शूरवीरांनी 28,000 पेशव्यांना भीमा कोरेगाव नदीमध्ये कापून टाकलेला आहे. 1 जानेवारी 1927 रोजी ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगाव या ठिकाणी आपल्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आले होते, त्यावेळेस बाबासाहेब म्हणले होते की खरंच मला अभिमान आहे, मला गर्व आहे की मी महार जातीत जन्माला आलो.
खूप तहान लागली होती. रसवंतीवरती ऊसाचा रस पिला आहे मी आता. जय भीम भावांनो. तर मी लाईव्ह घेणार होतो पण इकडे जामवर बसवलेले असल्यामुळं लाईव्ह काही होणार नाही. तर हा व्हिडिओ जो आहे मी रेकॉर्ड करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला सपोर्ट करा. भीमा कोरेगाव टोल नाक्यापर्यंत PMTने प्रवास झाल्याच्या नंतर PMT जे आहे इथून रिटर्न प्रवाशांना लोणीकण मैदानापर्यंत घेऊन जाणार आहेत. त्या 30 ते 40 PMT आहेत. त्या एवढाच प्रवास करत आहेत. 5-6 किलोमीटर नाही का. भीमा कोरेगाव टोल नाका ते लोणीकण मैदान एवढ्यामध्ये प्रवाशांना भीमसैनिकांना ये जा सोडत आहेत. फेऱ्या मारत आहेत. जोड कोण काढलं ते दिसनाच. त्यावेळेस तर त्यांनी बाईट बी नाही काढली, पत्र बी नाही दिलं. ते बेकड पुन्हा काही मैदानात आलं नाही. आणि मग ती सभा मोठी झाल्यावर आता पुन्हा दीपक केदारला जागा भेटतात. सभा होणार नाही याची काळजी घेतली. पण पॅन्थर झुकत नसतो हे असणारा दणका देऊन सांगायला आम्ही या ठिकाणी आलो आहोत. म्हणजे ज्ञानेश्वर शिंदे जसा माझा आवाज वाढत 1 जानेवारी शौर्य दिन या निमित्ताने महाराष्ट्राचे लाडके दीपक भाई केदार हे आपल्या भाषणाच्या माध्यमातून
भीमसैनिकांना माझा आवाज कुणी जागृत दाबू करण्याचं शकत काम नाही, करत आहेत. तसंच ज्या ज्या ठिकाणी असा कुणी फायदा अन्याय, होऊ शकत नाही. गोरगरीबावर दलितांवर अन्याय होतो सुरुवातीला त्या ठिकाणी तुमची दिलगिरी व्यक्त केली, दिलीपभाई केदार जाऊन मी तुम्हाला बारकाईने ज्या बघतो, घराला तुम्हाला ऊन घरावरती लागतंय, अन्याय अत्याचार झाला आहे त्या घरी जाऊन भेट मी तुम्हाला देतात, सावली त्यांचे देऊ पाठवण शकलो करतात. नाही बांधवांनो, मोठा मंडप देऊ शकलो दीपकभाई नाही, केदार यांच्यासारख्या मंडपाला महान कोणाचे पैसे नेत्याची देते तुम्हाला चांगलं माहिती आहे. आपल्या समाजाला खूप विकणाऱ्यातली गरज आहे. औलाद मी नाही. जरी तुम्ही आता उन्हात बसलेले असाल, दीपकभाई केदार शब्द येतोय यांना कायम तुमच्या डोक्यात 1 सावली जानेवारी राहण्यासाठी सूर्यज्ञानिमित्त लढत राहा. खूप खूप शुभेच्छा. आज आपण लाईनीने येतोय, मानवंदना देतोय, पुढे जातोय, पण या भूमीतून काय घेऊन जायचं? या भूमीतून एक एल्गार करा, संकल्प करा की बाबासाहेबांचं संविधान बदलणाऱ्या नरेंद्र मोदीची सत्ता उद्ध्वस्त करणार हा संकल्प. इतिहास लय लिहायला लागलेत, स्तंभ याचा का स्तंभ त्याचा. राजा हो, आता हा स्तंभ सिद्धनाथ महाराजच्या अवलादीचाच आहे, तो दुसरा कुणाचाही असू शकत नाही. एक जणाने इतिहास लिहिला आणि म्हणे की त्याच्यावर जातीचे नाव नाही, तो स्तंभ तुमचा नाही, अभिवादन करायला येणारे समाजकंटक आहेत. त्याने इतिहास लिहिला, त्याला असणारा इशारा देतोय की आमच्या बापाने इतिहास लिहिला की पुन्हा कोणतीच अवलाद त्याच्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. बाबा तुम्हारा नाम रहेगा, बाबा साहेब. अरे चौकाले महाराजे, पळून गेले बाराचे, अरे चौकाले महाराजे, पळून गेले बाराचे. अरे एकच साहेब, एकच साहेब, बाकीचे सगळे गायब. दिसता तुम्ही या ठिकाणी जे या साईडने येणारे जे विमानतळ आहे ते सलामी देऊन रिटर्न पुण्याकडे प्रस्थान करत आहेत. या रोडवरून चालणारे सलामी देण्यासाठी जात आहेत. तर विजय स्तंभाच्या जवळ आपण आलेलो आहोत. तर भीमा कोरेगाव विजय स्तंभ तुम्हाला दिसत असेल. डायरेक्ट आपण विजय स्तंभापाशी जाणार आहेत. तर तुम्हाला मी पूर्ण लाईव्ह दाखवणार आहे. तर जे जे भीमा पुण्याला भीमा कोरेगाव त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. या ठिकाणी मुलाचा तडाखा मोठ्या प्रमाणात आहे. महिला लहान मुले यांना कोणाचा त्रास होत आहे. त्यामुळे कृपा करून बेशिस्त वर्तन करू नका. पुढे चालत राहा.
पुढे चला. चला एक चालेला बंदोबस्त बरोबर मागेल. आता झालेला बंदोबस्त बरोबर मध्ये येईल. 15 मिनिट इकडनं आणि अधिकारी आतमध्ये घे आले आपण अधिकारी पुढे स्तंभाकडे जाण्यासाठी इकडं गेट लावलेले आहेत. विजय स्तंभाकडे जाण्यासाठी या ठिकाणी रांगा लागत आहेत. तुमचं गाव कोणतं आहे? साताऱ्याहून आलात का? बर. विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो. जय भीमराव. विजय असो. यावर्षी विजयस्तंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान हे प्रतिबिंबित केलेलं आहे. तर गेल्या वर्षी असं केलेलं नव्हतं. यावर्षी तिरंगा पण लावलेला आहे, अशोक चक्र पण लावलेलं आहे. पण इकडे क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम जोर से बोलो जय भीम अरे बोलो आंबेडकरांचा आपले लहान मुले त्यांची काळजी घ्या. गर्दीमध्ये किंवा फोटोग्राफीच्या नादामध्ये काही गोष्टी काळजी घ्या. तर भीमा कोरेगाव विजयस्तंभाला सलामी देऊन पुरुषमा आपल्या महान शूरवीरांना सलामी देऊन आता पुढे आलेलो आहे मी.
तर तुम्ही पाहू शकता सलामी दिल्यानंतर इथनं पुढं आपण पाहू. तर रॅम्प बनवलेला आहे. हा रॅम्पवरनं वरती चढत पुढं जायचं आहे. पुढं आल्यानंतर इकडे बॅक साईडला तुम्ही पाहू शकता इकडं जे आहे ते खूप सारे स्टॉल लावलेले आहेत पुस्तकांचे, बाबासाहेबांच्या फोटोंचे, गौतम बुद्धांच्या फोटोंचे, त्याच्यानंतर पुन्हा शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले अशा अनेक महापुरुषांचे फोटोचे स्टॉल लावलेले आहेत, पुस्तकांचे स्टॉल लावलेले आहेत. तर भीम अनुयायी जे आहेत ते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार इकडं खरेदी करत आहेत.